नमः पार्वती पते हर हर म्हणून इथे काहीच नाही, रिस्क नाही. माहिती नाही तुम्हाला किती असतं. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आजचा आपला ब्लॉग असणार आहे भीमाशंकरचा. आणि सर्वप्रथम तर तुम्हाला श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि श्रावण महिना बोलला तर तुम्हाला माहिती आहे आपला पहिला ट्रेक कुठे असतो, भीमाशंकरला. तर आपण आता बघू शकता आलो आहे खांडस गावामध्ये, ते बेसरीला. आणि इथून मागून दिसतंय पहिला डोंगर दिसतोय, या साईडला आहे. तर नाश्ता वगैरे करून निघालोय. हे मागे आपली मंडळी येते त्यामध्ये. मित्रांनो आणि बंधूंनो, भगिनी तर नाही, हे आहेत आमचे अतुल मामा. हळूहळू एकेकाचं इंट्रोडक्शन देऊ आपण. चला. भीमाशंकरला येण्याचं सर्वात जवळचा रेल्वे स्टेशन म्हणजे कर्जत आहे. कर्जत किंवा नेरळ दोन्ही स्टेशनवरून तुम्ही येऊ शकता. नेरळवरून किंवा कर्जतवरून तुम्हाला शेअरिंग इको भेटणार किंवा बस पण आहे. बस तर आता बस स्टॉपचं काम चालू आहे म्हणून बंद आहे, पण तुम्हाला इको किंवा बस भेटू शकते. रिक्षाने पण येऊ शकता. पर पर्सन ते 100 रुपये घेतात, तसं 1000 रुपये सांगतात ते, पण बार्गेनिंग करून तुम्ही 100 रुपयात येऊ शकता. बाकी काही नाही. आता चला पुढे भेटू, तुम्हाला दाखवतो अजून काय काय पुढे. तर पुढे गणेश मंदिराजवळ भेटू आपण डायरेक्ट. पहिले त्यांचं इंट्रोडक्शन देऊ, कारण की हे मला बोलतात की इंट्रोडक्शन द्या पटापट. तर बघ आलो. तर हे बघा, अशा आपण 9 जण आलेलो आहेत. विक्की मामा, ओ पम्या मामा, चंदन मामा. चला, जय बोले. आणि आपले मागे अजून एक ब्लॉगर आहेत, ओ अतुल मामा. चला की लवकर. तर आपली दरवर्षीप्रमाणे या वर्षीची थीम आहे, बघू शकता. ही राजधानी मराठी मावळ्यांची, खरी मुंबई आहे आगरी कोल्यांची. जय महाकाल. तर आता वाजलेत संध्याकाळचे 7 वाजलेत. आणि आम्ही संध्याकाळी आज यावर्षी म्हणजे संध्याकाळी ट्रेक केले चालू. गेल्या वर्षीचा पण ब्लॉग आहे, त्याच्यात क्वालिटी चांगली नाही, पण मजा मस्ती केली ती अजून भारी आहे. म्हणजे तो ब्लॉग पण बघा नक्की. तो बघून झाला, यो बघा परत. नाही, पहिले यो बघा नंतर तो बघा, असा विषय. आणि यो ब्लॉग म्हणजे इन्फॉर्मेशनसाठी नाही टाकला आपण, फक्त दरवर्षीची आपली मजा असते ती कॅप्चर करायची आपल्याला, बाकी काही नाही. ओम नमः पार्वती पते हर हर जय बोले. भीमाशंकर मित्रांनो, भीमाशंकर ट्रेकचा पहिला टप्पा म्हणजे गणपती मंदिर. तर आपण गणपती मंदिरला पोहोचलेलो आता, बघू शकता. तर आपले सर्व मित्रमंडळी आले की आपण आरती घेऊ लगेच. गणपती बाप्पा मोरया. चला, गणपती बाप्पा मंगल मूर्ती. करता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेमा कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उडसेंडुराची, कंठी झळके माल मुक्ता फलाची. जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मान, श्रावण मात्रे मान, कामना पूर्ती. जय देव. मोरया रे बाप्पा मोरया रे, 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 गणपती बाप्पा मोरया. तिकडे नाही ना खाली, तो माईक पण घेतो. गणपती बाप्पा. तर गणपती मंदिराजवळ आम्ही थोडासा विश्राम केला. थोडासा नाही, 1 तासाचा विश्राम करणार. काय बोलते 1 तास, थोडासा 1 तासाचा आराम केला. म्हणजे जरासा नाश्ता वगैरे केला, खाला पिला आणि आता निघल्या. बाकी आता 7:30ला इथं थांबलेलो, 8:30 परफेक्ट वाजल्या. बाकी काही नाही. चला आता पुढे भेटू. काल काय शूट करायला भेटत नाही. मी काय करू मा, मी व्हिडिओ काढू का नको काढू? काढ ना मग. मी कुठे नाही बोलता. आपला अतुल मामा पण ब्लॉग बनवतोय. अतुल मामाचा चॅनल आहे AS ब्लॉगर. 11 टक्के लाईट चालू होती का? बरोबर. चला तर आपण गेल्या वर्षी ते सीडी होती, पण आता सीडी नाहीये. आता बिना सीडीच आहे का? छोटी आहे. हाय. बरोबर. चला टोपी. चला मित्रांनो, जर सोलो ट्रेक करत असाल ते पण नाईटला नका करू बिलकुल, कारण की लाईटीचं इथं काही व्यवस्था नाही. इथं जर ग्रुपने करत असाल तर करा, ते पण टॉर्च वगैरे अरेंज करा, बॅटरी वगैरे घ्या सोबत, पॉवर बँक वगैरे घ्या, फुल फोन चार्ज करून करा. आता आम्ही तर 10 जण आहे म्हणून आम्हाला काय वाटत नाही.
पण तरी पण जरासा हळूहळू चालतं कारण की खाली पाय ठेवावं लागतं, बघायला लागतं आहे का नाही. बॅटरी ऑफ. आता बॅटरी तर बहुतेक पोरांची संपलेली आहे, फोनची पण आणि स्वतःची पण. बाकी आमचे ब्लॉगर मामा शंकर भगवान जय महादेव महादेव. हे काय केलं माहितीये का, मागचे आहेत ना त्यांना आसरा देण्यासाठी, म्हणजे की चला पोचू आता आपण, थोडासा जोश देण्यासाठी केला. कारण की जामच आलं चालतं तरी काही नाही, आपली जात आम्ही थोडे पुढं चालल्या, बाकी काही विषय नाही. बघा खाली अंधार काहीच दिसत नाही पुढं. मग बघा हां चला चेकपोस्ट लागला. 10 मिनिटात थांबतं तिकडे नाही लवकर येणार. तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल आमची रिसिप्ट फाडली आणि पर पर्सन 60 रुपये एंट्री आहे. आणि तेव्हा बघितलं असेल की तुम्ही बघितलं असेलच की आमच्याकडे त्यांनी गेट खोलला. ॲक्च्युली विषय असा आहे की संध्याकाळी 6च्या नंतर त्यावेळी गेट बंद करतात आणि सकाळी पहाटे 5 वाजता गेट ओपन करतात. तर मग तुम्ही जर नाईट ट्रेक करणार असाल तर नका करू, कारण की खोलणार नाही. आमचा तर 12 वर्ष आहे म्हणजे या मामासांचा, म्हणून तर आम्हाला सोडला नाही, नाहीतर सोडला नसता. म्हणून सांगतो नाईटला येऊ नका, दिवसाच्या सकाळी या लवकर एकदम पहाटे, असं करा. आणि जरी तुम्हाला बघायला पण चांगला व्ह्यू भेटेल सकाळी पहाटेच्या वेळी. जर रात्री आले तर थोडा रिस्की आहे. नाईटला आले तर मग आम्ही फर्स्ट टाइम आलोय. जर असं तुम्ही 5-6 जण असाल ना तर मग गणपती मंदिरामध्ये स्टे करू शकता, तुम्ही थांबू शकता रात्री. तर जागोजागी असे निशाण आपल्याला बघायला भेटतीलच, पण तरी पण नाईट ट्रेक होणार नाही तरी पण समजेल म्हणजे तुम्हाला की कसं यायचं आहे. बाकी काही इश्यू नाही, चालताव सगळ्यांना मागं आपण राहिल्या, कारण की तो एक अनिकेत दादा आहे त्याला चालायला जमत नाही फास्ट, म्हणून आपण मागं राहिल्या. तर काय आपला मित्र भेटलाय बघू शकता, खेकड्या दादा. कडक नाद आहे. तर या बोर्ड पासून या साईडला प्रबळगडचा रस्ता आहे, इथे विहीर आहे एक छोटी. सकाळचे दाखवतो तुम्हाला उद्या येताना कसं काय ते. बाकी आता आम्ही ठीकठाक रस्ता कव्हर केले. आता एक छोटासा ब्रेक घेऊ आणि मग एक चढण आहे ती चढण चढू. महादेव 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 महादेव. तर काही ज्या गोष्टीची आपण वाट बघत होतो ते थोडा यायला लागला, पाऊस यायला लागला आणि हा धबधबा इथे एक नाही दिसत आहे. उद्याच बघू आपण. चला पाण्याची छोटी ही एक रिव्हर क्रॉसिंग आहे, ते करू पटकन. चला पुढे गेले. आता आपल्याला जरासं जो जुना चेकपोस्ट होता इथे, म्हणजे इथे एक पठार आहे आणि इथून सरळ चढण आहे एक मोठी, ते उद्या उतरताना दाखवू तुम्हाला. बाकी एक दुकान आहे. आता रात्रीचे 10:30 वाजल्यान, त्या 10:30 वाजता आम्ही आलो दुकानामध्ये. बघू आता काय पियाचा, चाय पियाचा का? चाय पिऊ मस्त. चंदन मामा हा मस्त चाय पिऊ, खायचं काही नाही. त्यांना उठवलं आम्ही जबरदस्ती, झोपल्यान ते काय नाही. चाय पिऊ मस्त, कारण की थोडी बॉडीतली हिट आहे ती निघेल अजून, नाही का? बरोबर आहे का नाही? काय बोलतो दादा, कसं वाटतं तुला अनुभव? एक नंबर. पुढच्या वर्षी येशील का नाही? पुढच्या वर्षी नक्की ना? नक्की आतुरता असेल. ओके. हा तर आमचा 70% ट्रॅक कम्प्लीट झालेला आहे आता. आणि दरवर्षीप्रमाणे म्हणजे आता इथून वरती आम्हाला सरळ चढण आहे, त्या चढणच्या पहिले या साईडला आम्ही गेल्या वर्षी पण इथे जेवायला थांबलेलो. तर इथं पुढे एक टेंट लावले, दिसणार नाही, हा दिसतं तर बघा टेंट लावले इथं. तसंच आम्ही इथे या साईडला जेवायला बसता, बाकी काही इश्यू नाही. त्या साईडला कुठे तर रस्ता होता एक, तिथं वॉटरफॉल आहे त्या साईडला इकडे. बाकी काही नाही, आपली पोरं बसल्याने जेवायला सगळी. मामाचा विषय हार्ड. काय मेन्यू आहे? तो पनीरची भाजी आहे तिकडे त्या साईडला, चटणी आहे, मेनू भरपूर आहे, पण ते रात्रीला ठेवले. हा रात्री जरासा आता फक्त पोट भरू थोडासा. तर असा काही मेन्यू आपला आपण घेतो फक्त चटणी, कारण की जास्त खाला तर आपल्या छातीवर आलं म्हणून नाही. तिथं रूमवर जाऊन आपण खाऊ दाबून. तर आपले लेमन टी आलेले आहे. भीमाशंकरला ट्रेकला आलो, लेमन टी पिली नाही. मजा आहे का? हा मजा आहे का? नाच करते का? मस्त लय भारी एकदम गरम गरम. संपला कार्यक्रम. फेकून दे. डबा पाहिजे ना तुम्हाला? नाही ना? कोणला डबा पाहिजे? मला तर नाही डबा घ्यायचा, मी फेकला जमतो. एक नंबर. तर आपला एक चाय मध्ये भरला नाही म्हणून अजून एक चाय मागवले. लय भारी मजाच वेगळे. भीमाशंकरला येऊन चाय नाही पिलं तर काय पिला? लेमन टी. तर आपण इथे थांबलो होतो आता मगाशी.
आणि दुसरा ब्रेक पण आपला समाप्त झालेला आहे. दुसरा ब्रेक आपण घेतलेला 10:30 वाजता आणि आता परफेक्ट टाइम झाले 11:20 म्हणजे 50 मिनिटाचा ब्रेक घेतला आपण. बाकी काही नाही कारण की आता एक मोठी चढा नाही या साईडला असा काही नाही. आपण पोहोचू आरामात. किती 11:20 झाल्यांना 1 तासा पोहोचू वरती. लास्टचा टप्पा येतो. अरे यार लाईट नको मारू अजून उजेड दिसतं ना गोरा दिसतं काही नाही. चला हल्लो हल्लो निघू आता आरामात. या आमचं ब्लॉगर मामा रूम बुकिंग केलेलं कॅन्सल झालं. एक विषय झालेला आहे. आम्ही रूम बुकिंग केलता त्याचा पण आता तो त्याला फोन केला तो बोलतो रूमच नाही. बघू आता तिथे जाऊन त्याशी भांडायला लागेल थोडासा मग भेटेल रूम. बस झाला लाईट. थँक्यू धन्यवाद. निघले म्हणून आता जोश जरा वाढलेला पोरांचा आणि इथं होता पहिले जुना चेकपोस्ट. जोश वाढले भीमाशंकर. चंद्र बघा कसं दिसतंय गाईज. आणि आम्ही आता आमच्या मित्रांपासून म्हणजे मामा यांच्यापासून अर्धा पाऊण तास वरती आल्या. हे बघा असं खूप आहे या साईडला. अतुल मामा मी आणि टोपी असं वरती आलं आम्ही भरपूरच. काहीच नजारा बघायला भेटत नाही. आणि उद्या जेव्हा आता हे नवीन पोराला ना आमच्याबरोबर ते उद्या उतरतील त्यांना तेव्हा असं वाटणारच नाही का आम्ही इथले आल्या असं आहे. खतरनाक मग खतरनाक काम आहे. एक नंबर. नक्की तरी वर्षातून एकदा तरी वारी झालीच पाहिजे माहिती आहे की. जशी आपण शिर्डी एकविरेची वारी करताना तशी भीमाशंकरची वारी श्रावणमध्ये एकदा तरी झालीच पाहिजे. श्रावणमध्येच मजा आहे पावसामध्ये. फक्त पाऊस नाही पडत आता म्हणून गरम होतं जास्त. बाकी काही नाही. या तुम्ही पण फुल मजा करा एन्जॉय. फक्त मित्रांना घेऊन या सोबत. एकटा येऊ नका नाईटला येऊ नका कारण की मित्रांसोबतच ट्रेकिंगची मजा असतं असा विषय. आता आपल्याला सवय लागली एकट्या ट्रेक करायची. काही नाही. या ज्या पुढच्या ब्लॉगमध्ये कदाचित आपला कोथळीगडचा टाकेन मी. कोथळीगड आधीच गेलेलो पण सीझन चालू आहे म्हणून आता तोच टाकता पहिले त्यानंतर मग तो टाकेन. आणि जर पुढच्या ट्रॅकचा आपला इन्फॉर्मेशन का पाहिजे असेल मेसेज करा. तसं तुम्ही आपलं ओळखीचं जात सगळ्या कॉल करा डायरेक्ट. पुढचा ट्रॅक म्हणजे आपण दर सॅटर्डे संडेला ट्रॅक करणारच आहे कुठला कुठला. तर इंटरेस्टेड असाल तर सांगा नेतो तुम्हाला पण ट्रॅकला. जाऊ आपण काय आपल्याला जायचंच आहे एकत्र. आपले परिवार येणार नाही तर मग कोण येणार ट्रॅकला बरोबर आहे का नाही. चला भेटू पुढं. इन्फॉर्मेशन देणंच पुढं तुम्हाला ट्रेक बिकचे काही. तर भेटू पुढे. तर गाईस 90% ट्रॅक झाले. त्यानंतर आठवलं आपल्याकडे इलेक्ट्रो पण आहे आणि आपले मित्रांना आता गरज आहे त्याची. मग त्यांना इलेक्ट्रो बनवून देऊ पटकन. एनर्जी पाहिजे. ते येताना 20 मिनिटं लागतील त्यांना. तोपर्यंत आपण इलेक्ट्रो बनवू पटापट. कसं त्यांना पण प्यायला काम येईल. तर धुकायला चालू झाला आणि बाकी आपले बघू शकता अनिकेत भाऊ बाकी सगळी कसे बसले बघा. आणि भरपूर टायमानंतर सगळे एकत्र भेटले आम्ही असा विषय. विक्की मामा एक नंबर. चंदन मामा हे फोटोशूट चालू आहे मस्त. आता इथे फक्त 5 मिनिटाचा ब्रेक घेऊ आणि मग एक तो कठीण पॅच आहे थोडासा तो एकत्र सगळी पार करू. त्यांची येण्यासाठी वाट बघतो बाकी काही नाही. चला पुढे भेटू. आम्ही कोण चला धोका आला परत. काय पुढं. चला ह्यो पार करायचा आम्हाला एवढा. आणि इतर वेळेस जेव्हा आम्ही येताना तेव्हा इथे कंटिन्यू पाऊस असतो म्हणून इथून पाणी पडतं आणि इथून एक क्रॉस करायचा असतो. 3 रस्ते आहेत पण मेन गोष्ट म्हणजे मध्ये इथून पाय स्लिप होते या साईडच्या असा विषय. तेव्हा काय मामा झाले या साईडच्या इकडून जायचं आपल्याला. हा कंटिन्यू पाणी येतं. आता पाणी नाही पडत पाऊस नाही म्हणून इथे काहीच नाही रिस्क नाही. पाऊस
चल 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 चल. हा एक पॅच आहे, इथं पण पाऊस असला ना कंटिन्यू पाणी पडतं. आणि आता तो बघा क्रॉसिंग करतील बघा. आरामात रे, काही नको. बघा असं खाली डायरेक्ट धबधबा येऊ खाली, इथलं डायरेक्ट खाली जातं असा विषय सगळा. चिठ्ठी बघू शकतो हे बघा. चल चल चल. झाला क्रॉस. चिठ्ठी बघा. तर गाईज फायनली 7:30 वाजता ट्रेक चालू केलेला आणि रात्रीच्या आता 1:30 वाजल्यानं. विचार केला का 6 तास लागला मला ट्रेक करायला पूर्ण. आणि आता आम्ही पोहोचल्यावरती इथे मागच्या साईडला झाली आहे, हे सगळे येताना मागं आपण पुढं होतो. आणि आता काहीच करायचं नाही, पहिले रूमवर जायचं आहे, चार्जिंगला लावायचे फोन वगैरे, बॅग ठेवायचे. मेन म्हणजे तर पोचलेले आहे, रूमवर जाऊन भेटू आपण पुढे. त्याला तर काहीच मंदिराजवळ आले आपण, पण इथं कोण दिसत नाही कारण की मार्केट वगैरे सगळा बंद आहे. 1:30 वाजले रात्रीचा, कोण असणार आहे, सर्व चालू गोष्ट आहे. पण एवढं आहे की कमान पूर्ण झाली आहे, गेल्या वर्षी अर्धवटच होती, झाले पूर्ण. आणि मंदिराचं डेकोरेशन बघा, एंट्रन्सचा असं सगळं केले. दर्शनाला चालू तर पाहिजे आतमध्ये, लाईन नसेल, लाईन बंद असेल. चालू कर लाईन. चल डेकोरेशन बघा. ओम नाही, पहिले आपण रूमचा बघू, पहिले रूमवर जाऊ, फ्रेश बी होऊ जरा. हा ना, जरा खाऊ वगैरे, भूक पण लागायला लागली आता. त्याला रूमवरच भेटू आपण, काही इश्यू नाही. शाड आहे. तर बघू शकता लोक आताच लाईन लावायला चालले दर्शनासाठी. पण आपल्याला दर्शनाचा काही इश्यू नाही. आपल्याला उद्या जर दर्शनाला भरपूर लाईन असेल तर मग पहिले गुप्त भीमाशंकर करून येऊ आपण. मंदिराच्या थोडे पुढे येतात आपल्याला बस डेपो बघायला भेटतं बघा, बस लागलेलं आहे. आणि आपल्याला अजून थोडंसं पुढे जायचं त्या साईडला. आपले चाललेत पुढे मित्र सगळे. पाण्याचा बॉक्स पाहिजे होता जेवणासाठी. चला मनोज भाई जय बोले. तर आपला रूम भेटलेला आहे, म्हणजे आता 3:30 वाजल्या रात्रीचं. आपल्याला ब्लॉग एंड करायचा आता. पण पहिले सर्वात पहिले जेवण करू आपण. मंडळी कसं वाटतं तुम्हाला हो मामा? चला जेवण करू. हे बघा हा झोपला इकडे, पम्या पण झोपले. आणि आजचा आपला ब्लॉग एंड करू. आपल्याला उद्या परत सकाळी लवकर उठून दर्शन करायचं. उद्याचा ब्लॉग पण बघायचा आपल्याला. चला थँक्स फॉर वॉचिंग.